नमस्कार. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. दिल्लीत विधानसभेसाठी मतदान तर मोदी महाकुंभात सहभागी. महाराष्ट्रात गुलेनबेरी सिंड्रोमचे 163 रुग्ण तर पुण्यात 86 प्रकरणं. राजीनामा देऊन नैतिकता दाखवायला धाडस लागतं, रोहित पवार यांचं वक्तव्य. आणि बेकायदा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची ट्रम्प सरकारकडून हकालपट्टी. नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकट मध्ये तुमचं स्वागत करते. ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाराष्ट्रात गुलेनबेरी सिंड्रोमचे 5 नवीन रुग्ण आढळलेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर भागात त्यांची संख्या ही 163 पर्यंत वाढली असून मृतांचा आकडाही 5 वर पोहोचलाय. आतापर्यंत देशातील 5 राज्यांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळलेत. राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 47 रुग्ण ICU मध्ये आहेत, तर 21 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टरवर आहेत, तर 47 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आलाय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधील 163 प्रकरणांपैकी 86 प्रकरणं ही पुण्यातलीच आहेत. आज दिल्लीतील विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होते, तर सकाळीच राहुल गांधी, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठल्याही निवडणुकीच्या मतदाना दिवशी धार्मिक यात्रा करून चर्चेत राहण्याचा आपला शिरस्ता हा कायमच ठेवलाय. ते आज देखील महाकुंभमेळ्यात पोहोचले असून त्यांनी संगमावर स्नानही केलंय. त्यानंतर ते अनेक धार्मिक अनुष्ठान पार पडणार असल्याचं कळतंय. थोडं धाडस दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं वक्तव्य रोहित पवार यांनी साताऱ्यात केलंय. खून, भ्रष्टाचार प्रकरणात नैतिकता दाखवण्याची गरज असून एकदा हिंदी बोलताना शब्द चुकला होता तेव्हा RR पाटील यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला होता. तसंच अजित पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही राजीनामा दिला होता. यामुळे एकेकाळी दादांनी नैतिकता दाखवली होती, तर आता त्यांच्याच पक्षातील नेत्याच्या कार्यकर्त्यावर आरोप होत आहेत. यामुळे नैतिकता दाखवायला धाडस लागतं असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यातील लोणंद येथे केले. अशी अपेक्षा आता महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत. करप्शन काय केलं, कसं केलं, त्याच्याच बरोबर जी घटना देशमुख परिवाराच्या बाबतीत झाली त्याच्यामध्ये नेत्याचा नाहीतर मंत्र्याचा हात होता नव्हता हा वेगळा विषय आहे. पण महत्त्वाचं काय, नैतिकता कुठेतरी दाखवण्याची जरूरत आहे. कारण का RR बाबतीत सुद्धा अशीच एक घटना झाली होती. हिंदी बोलत असताना थोडीशी हिंदी चुकली आणि त्याच्यामध्ये काही चुकीचे शब्द निघाल्यानंतर नैतिकता बघत RR सुद्धा तिथे राजीनामा दिला होता. अजितदादांनी राजीनामा दिला होता, देशमुख साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आणि मग अशाच नैतिकता त्या सर्व नेत्यांनी तिथे दाखवली. त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे नेते दादा आहेत त्यांनी सुद्धा एकदा अशाच पद्धतीने नैतिकता दाखवली होती. मग हे सगळं वातावरण गरम असताना जेव्हा त्यांच्याच जवळचा एक कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा अतिशय जवळची व्यक्ती, अर्थकारण बऱ्याच काही गोष्टी ती व्यक्ती तिथं बघायची कराड. आणि मग याच्यावर जेव्हा ॲलिगेशन झालं की त्या व्यक्तीने जेव्हा एखादा गुन्हा केलाय अशी चर्चा नाही, तर त्याच्यावर आता पोलीस आणि सगळी यंत्रणा याच्यावर लक्ष देऊन आहे. पण याच्यात नैतिकता दाखवून त्यांनी कुठेतरी माघार घ्यायला पाहिजे होती. 6 महिने माघार घेऊन म्हणजे काय निकाल लागतोय ज्युडिशियल एन्क्वायरी याचा तो बघून पुढे निर्णय घ्यायला पाहिजे. पण नैतिकता दाखवण्यासाठी सुद्धा धाडस लागतं. ते कदाचित आजच्या नेत्यांमध्ये नाही आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. दादा, केंद्रीय संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुःखद घटना असून देशमुख कुटुंबावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटावी यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शासन आणि पोलीस यंत्रणा आपापल्या परीने काम करतातच आहेत. धर्मपीठाचं काम अन्यायाला न्याय मिळवून देण्याचं आहे. त्यासाठी वारकरी संप्रदाय देशमुख कुटुंबाच्या मागं असल्याचं नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि अखिल भारतीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी स्पष्ट केले. बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक,
लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. आता पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी. शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना राज्यात 5,000 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही 500 कोटींचा घोटाळा झाल्याचं मान्य केलं असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी म्हणजे काल लोकसभेत मांडला. त्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंडेंचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात मोठ्या प्रमाणात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव दिसतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील जीबीएस सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगून प्रभावी उपाययोजना कराव्यात, यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेल्या परदेशी नागरिकांची हकालपट्टी सर्वात मोठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी पहाटे म्हणजे कालच अमेरिकी लष्कराच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने अवैध भारतीय प्रवाशांचा पहिला जथ्था मायदेशी धाडण्यात आलाय. सॅन अँटोनियोहून उड्डाण घेतलेलं हे विमान आज अमृतसरला पोहोचले. यात 200च्या वर अवैध प्रवासी आहेत अशी माहिती मिळाली. महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून याच राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी मिळून जादूटोणा विरोधी कायदा लागू केला. परंतु केवळ जादूटोण्याच्या भीतीने मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला न जाणं हे शोभणारं नाहीये, अशी टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे रेड्याची बळी दिली होती. त्याची शिंगे वर्षा बंगल्यात गाडली आहे अशी चर्चा असून हे कृत्य शिक्षेला पात्र आहे. यासाठी त्यांना शिक्षा होऊ शकते असंही श्याम मानव यांनी म्हटलं. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. या जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात व्यापक अशा पद्धतीचा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या पक्षांनी मिळून संमत केलेला आहे. असं असताना या बंगल्यामध्ये, वर्षा बंगल्यामध्ये काहीतरी शिंग गाडलेली आहेत, काळी विद्या केलेली आहे आणि त्यामुळे पुरोगामी राज्याचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाही, या पद्धतीची प्रतिमाच अत्यंत घातक आहे. यामध्ये दोन गोष्टी, एक वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवणं जो कायद्याचा प्रमुख उद्देश आहे, त्याच्या आड ही डायरेक्टली गोष्ट येते आणि त्यामुळे हा मुद्दा जनतेपुढे आणला. याबद्दल संजय राऊत, खासदार संजय राऊत यांचं आपण जाहीररित्या अभिनंदन केलं पाहिजे. पण दुसरा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीसांवर जी जबाबदारी आहे, तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या बंगल्यामध्ये जायला राहायला पाहिजे आणि लोकांपुढे सिद्ध करायला पाहिजे की आपण असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये ही प्रतिमा अतिशय मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे की मुख्यमंत्री सध्याचे हे स्वतः अंधश्रद्धांचं समर्थन करणारे आहेत, अंधश्रद्धांना प्रोत्साहन देणारे आहेत आणि या पद्धतीचा संदेश पोलीस खात्यामध्ये पसरलेला असल्यामुळं पोलीस सहजासहजी जादूटोणा विरोधी कायद्यासंबंधीच्या केसेस दाखल करत नाहीत. बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात एक महत्त्वाची बातमी. देशात वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाने रेड अलर्ट जारी केला. वाघांची शिकार करणाऱ्या 7 टोळ्या सक्रिय असल्याचं सांगण्यात आलंय. मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील वाघांचा जीव धोक्यात असून महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील वन विभागांना निगराणीत वाढ करण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात शिकार करून वाघांची म्यानमारला तस्करी झाल्याचं निष्पन्न झालंय. अमरावती शहरातील वाहतुकीचे ठिकाण म्हणजे मुख्य बस स्थानक. या ठिकाणी नेहमीच मध्य प्रदेशला जाणाऱ्या अनेक खासगी बस गाड्या रस्त्याच्या बाजूला लावून प्रवासी भरले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात देखील होत आहेत. पोलीस आयुक्तांनी खासगी बससाठी जी जागा उपलब्ध करून दिली आहे त्याच ठिकाणी बस लावली जात नसल्याने पोलीस प्रशासनाने कारवाई करणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. यवतमाळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे उमेद अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन केलंय. मात्र रात्री आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकच नसल्याने रिकाम्या खुर्च्यांसमोर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे. प्रदर्शनात लावलेल्या स्टेजवरच आणि स्टॉलवरच नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमात देखील गर्दी जमवण्यात प्रशासनाला यश आलं नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे असे प्रदर्शन आणि कार्यक्रमातून केवळ पैशांची उधळपट्टी होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.